चीनमुळे नेपाळमध्ये महाप्रलय। ओ माय गॉड, अरे आभाळ फाटलं, नेपाळमध्ये हाहाकार। लाईट येतोय। महाप्रलयात 300 जणांचा मृत्यू, शेकडो बेपत्ता। काळजाचा ठोका चुकवणारं हे दृश्य आहे नेपाळमध्ये। अचानक आलेल्या महापुरानं नेपाळच्या 3 जिल्ह्यांमध्ये हाहाकार माजला। एखादं धरण फुटावं तसाच हा महाप्रलय तिबेटकडून नेपाळमध्ये आला आणि भोटेकोशी नदीनं रौद्र रूप धारण केलं। तिमुरे आणि स्याप्रुबेसी या परिसरात पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे रस्तेही वाहून गेले। अनेक वाहनं पाण्यात अडकली। या पुराच्या तडाख्यानं केवळ आर्थिक नुकसानच केलेलं नाही, तर हा पूर अनेकांच्या जीवावर उठला। या महाप्रलयामध्ये आतापर्यंत 300हून अधिक लोकांचा मृत्यू झालाय, तर शेकडो भारतीयही बेपत्ता झालेत। महत्वाचं म्हणजे या महापुराला चीन जबाबदार असल्याचा आरोप होतोय। नेपाळमधल्या माध्यमांच्या दाव्यानुसार चीन नेपाळ सीमेजवळ असलेल्या संवेदनशील हिमालयीन भागामध्ये मोठ्या प्रमाणावर बांधकामं झाली आहेत। ही बांधकामं चीनच्या हद्दीत असून या बांधकामांसाठी डोंगर उभे कापण्यात आले, तसंच नैसर्गिक जलमार्गात बदल करण्यात आले। यामुळे हिमालयातील पर्यावरणीय संतुलन बिघडलं असून हिमस्खलन आणि अचानक पूर येण्याचा धोका वाढतोय। तिबेटमधून आलेल्या या जलप्रलयाची पूर्वसूचना नेपाळला वेळेत मिळाली नाही, असाही एक आरोप आहे। गंभीर बाब म्हणजे भूस्खलनामुळे मोठ्या प्रमाणात गाळ वाहून आला असून नेपाळच्या बाजूला येरॉंग पोर्ट परिसरात एक मोठ्या कृत्रिम तळाची निर्मिती झाली आहे। या सरोवराचा आकार आणि पाण्याची पातळी झपाट्यानं वाढत असल्यानं सीमावर्ती भागात पुन्हा महापुराचा हाय अलर्ट जारी करण्यात आला। दरम्यान चीननं एक निवेदन प्रसिद्ध करत आपल्यावरील आरोप फेटाळून लावले। आपण कोणतीही माहिती लपवलेली नाही असा दावा चीनी दूतावासानं केला। त्यामुळे चीनी ड्रॅगनचा हा दावा खराय की कांगावा आहे हे आता पुराची कारणं शोधल्यानंतरच स्पष्ट होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी।